नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर आज हरतालिका असल्या कारणामुळे मी लवकर उठले आणि स्वयंपाक करायला लागले। सर आज शाळेत मला लवकर जायचं आहे आणि भरपूर काम असल्या कारणामुळे माझी ननंदबाई मला मदत करण्यासाठी आली। इथं मी भाजी बनवत आहे, कारण कसं आहे की सुमी त्यांना जायचं होतं ऑफिसला, त्यांना सुट्टी नसल्या कारणामुळे त्यांच्यासाठी मी टिफिन बनवत होते। तोपर्यंत सासूबाई पूजा करायला लागले। जसं की आम्ही तयारी केली आणि छान असं साडी घालून रेडी झालो आणि मग नंतर सासूबाईंनी पूजेचा विडा उठवला। त्यांनी मग पूजा करण्यासाठी सामग्री गोळा केली आणि मला त्या सांगत होत्या की कशा पद्धतीने पूजा तयार करायची आहे। जसं की तुम्ही बघतायत की आम्ही एक छानसा मंडप सजवला आहे, काहीतरी नवीन बनवण्यासाठी मग आम्ही गणपतीचं डेकोरेशन तर तयारच केले, जसं की तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं। त्याच पद्धतीने मग आम्ही ह्या पूजेसाठी त्याचा उपयोग केला आणि जरा उंच असल्यामुळे मग माझी उंची तर कमी पडते, त्यामुळे मग आमचे सासरी बुवा होतेच, मग त्यांना आवाज आणि त्यांनी बांधू लागले। तर अशा पद्धतीने मग आम्ही पूजा करण्यासाठी पुढे मग जसे ज्या ज्या सामग्री लागतात त्या सामग्री मग सासूबाईंनी सांगितलं त्या पद्धतीने मग तयार केला आणि मग त्यांनी सांगितलं की कशा पद्धतीने पूजा करायची, त्या पद्धतीने मग मी त्यांच्यासोबत पूजा करू लागले। तर मग ही पूजा अशा पद्धतीने सुरू झाली। तर मग तुम्ही नंतर बघा की मी कशा पद्धतीने पूजा करते आहे आणि पूजा करत असताना तुम्हाला काय वाटतं की अशा पद्धतीने पूजा ही खूप छान झाली की नाही, नक्की कळवा आणि पुढे व्हिडिओ बघा की आम्ही कशा पद्धतीने पूजा करतो। चैतन्याची ज्योत चेतवा, हे शिवा चराचर पूजया, चैतन्याची ज्योत चेतवा, हे शिवा शंभो शंकरा। तर मला काही जास्त माहीत नसल्यामुळे हरतालिका कशा पद्धतीने करतात, कारण की कसं आहे इकडच्या साईडला मी सासरी आल्यानंतर माझे सासूबाई पहिल्यांदाच आता हरतालिकेसाठी मला पूजेचं सामग्री वगैरे सांगत होत्या आणि पूजेची पद्धत कशी असते काय असते त्या सांगत होत्या। आणि आम्ही कसं पहिल्यापासून घरच्या घरीच पूजा करतो, मंदिरात जायला टाईमच नव्हतं, त्यामुळे मग घरीच पूजा तयार केली होती। तर मग फायनली अशा पद्धतीने पूजा झाली, थोडीशी आरती वगैरे करून मग मला शाळेत जाण्यासाठीही तयार व्हायचं होतं। तर मग पटापट पूजा तयारी आवरलं आणि अशा पद्धतीने पूजा वगैरे करून मग मी शाळेसाठी निघाले। तर तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि लाईक्स करा आणि माझ्या चॅनलला फॉलो करा। थँक्यू सो मच।